नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या इकडे तिकडे बोंबलत फिरा या यूट्यूब चॅनलवरती। आजचा व्लॉग आहे, आम्ही चाललो ॲक्च्युली कृषी प्रदर्शन बघायला आणि आम्ही त्याला चाललेलो आहोत। मी आहे, माझा भाऊ आहे, वहिनी आहेत आणि अजून एक भाऊ आहे। आम्ही असं सगळे मिळून कृषी प्रदर्शन बघायला चाललोय। चला तुम्हालाही सोबत घेऊन जाऊया। पंचगंगा नदी इथे आपलं पळवापळवीचं शूटिंग झालेलं, गेल्या ब्लॉगमध्येही ह्याचा बद्दल मी सांगितलं आहे। आज पुन्हा ह्याच रस्त्याने आम्ही चाललेलो आहोत। इथे लोक नदी किनारी कपडे वगैरे धुतात। ही आमची एक गाडी आहे। ए हाय करा, हा एक आहे। ह्या नवरा बायकोंना असं आम्ही ऍक्टिव्हावरती यायला सांगितलंय आणि आम्ही आज बुलेटवरती चाललो। दरवेळी ती लोक असतात, आज आम्ही म्हटलं आम्ही जाणार याच्यावरती। हा, तर तिथलं खास आकर्षण म्हणजे तिथे एक 10 कोटीचा रेडा आहे आणि त्याच्याबद्दल खूप लोकांचं बोलणं चालू आहे। सो ते आम्हीही ऐकलं आणि आम्ही म्हटलं की असं काय आहे त्याच्यामध्ये, तर त्यामुळे मग आम्ही म्हटलं एकदा गेल्याशिवाय कळणार नाही, त्यामुळे मग आम्ही पण जाऊन बघायचं म्हटलं। म्हणून मग आज होती माझ्या भावाला सुट्टी, आत्याच्या मुलाला, तर तो बोला चला जाऊयात, त्यामुळे मग आम्ही केला प्लॅन जायचा। एक्साइटेड आहात का रे 10 कोटीचा रेडा बघायला? काय वाटतं, हाच तो मुलगा ज्याला आम्ही मुलगी शोधतोय। आम्ही आता इथे गॉगल घेण्यासाठी थांबलोय कारण की उन्हाने खूप डोळ्यांना त्रास होतोय। तर तुम्हाला दाखवते, आम्ही इथे गॉगल घेण्यासाठी थांबलोय। इकडे बघा, आलाय तो पण आलाय मुलगी ह्याच्यासाठी। तर गॉगल घेऊन झालेला आहे, आता आम्ही निघतोय पुढे जाण्यासाठी। प्रदर्शन कुठे आहे रे? ए प्रदर्शन कुठे? प्रदर्शन कुठे सांग, नालायक आहे। प्रदर्शन कुठे लोकांना कळू दे। बावड्यामध्ये। बावड्यामध्ये कुठे? 10 कोटीचा रेडा आणलेला आहे, 10 कोटीचा। तो बघण्यासाठी मी खरं तर चाललेलो आहे। त्या 10 कोटीच्या रेड्यामध्ये असं काय आहे मला बघायचं म्हणून चाललेलो आहे। येस, तू काय? आपण मजा करायला चाललोय, टाइमपास। अरे तो आणि वा, यांना रोडच माहित नाहीये जाण्याचा। अशा प्रकारे ही दुसरी नदी पंचगंगा म्हणजे जॉईंट ऍक्च्युली सगळ्या नद्या ना। वरती मंदिर आहे कुठेतरी, कोणतं मंदिर आहे माहितीच का अनिकेत? नाही माहित आम्हाला मंदिर कोणचं आहे। तर बघताय ना गर्दी, आम्ही पण आता इथे पोहोचलेलो आहोत, पण पाठीमागे आम्ही पार्किंग करून तिथून असे चालत पुढे चाललो आहोत कारण की गर्दी ढीग हो। तर आता आम्ही त्या ग्राउंडवरती पोहोचलेलो आहोत, तिथे प्रदर्शन आहे। ही आहे एंट्रन्स, इथून स्टार्ट होतं सर्व। आतमध्ये ते इथे सर्व शेतकऱ्यांच्या कामांच्या गोष्टी आहेत। प्रत्येक दुकानामध्ये काही ना काहीतरी शेतकऱ्यांच्या उपयोगाच्या गोष्टीबद्दल आहे। अवजारं आहेत, कीटकनाशकं आहेत, सगळं इथे जे बळीराजाला आपलं लागतं ते सर्व इथे आहे। तर आता इथे आम्हाला दिसलेला आहे कुठला तरी पक्षी, तो आम्हाला आहे की शाम ऑस्ट्रिच ज्याला म्हणतात। आम्हाला मला दाखवतो बघा, वेगवेगळ्या इकडे पक्षी वगैरे आहेत, आपण बघू शकतो। खूप गर्दी, असं वाटतं अर्ध कोल्हापूर तर इथे चाललंय कृषी प्रदर्शन बघायला। पहिला दिवस असल्यावर एवढी गर्दी आहे म्हणजे विचार करा, आहे काय? बघा आपल्याला लांबून दिसतंय काय, हरियाणा चॅम्पियन 10 कोटीचा गोलू टू रेडा, जो आम्ही सर्वच बघायला आलो आहोत। उत्सुकता आहे खूप बघण्याची त्याला। चला जाऊयात आपण पण, सगळे तिकडेच चाललेत, आपण सुद्धा जाऊ। गर्दी बघा केवढी आहे त्या एका रेड्याला बघण्यासाठी, नुसती गर्दी नुसती गर्दी आहे का? तो बघा, तो रेडा आहे 10 कोटीचा। 10 कोटीचा भाऊ, एका फोटो काढ त्याला बघण्यासाठी आहे मग तो खाऊन खाऊन माजलाय भाऊ तो।
ही आहे तर रेड्याबद्दलची माहिती. 15 किलो 15 किलो पशु आहार आहे, 5 किलो फळ खातो, 20 लिटर दूध पितो, 5 किलोमीटर चालतो पण. म्हणजे बघा, अनेक व्यापाऱ्यांनी 10 कोटींना विकत घेण्याची ऑफर दिली होती. ही पूर्ण गर्दी त्याला बघण्यासाठी आहे. तर इथून आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि आता इथे आईला हवं सलमान खान बघ. सलमान खान बघ, सलमान खान. हे वेगवेगळ्या टाईप्सचे घोडे आहेत. तो तिकडचा आहे तो काठेवाडी आहे, हा वाला आहे तो मारवाडचा आहे आणि हा आहे तो पंजाबचा आहे. व्हाईट ब्युटी. मी आहे तो कोल्हापूरचा वाघ. वाघ. वेगवेगळ्या टाईप्सचे पक्षी आहेत, बर्ड्स आहेत. ही आहे लेडी आम्हर्स्ट पीसंट. इथे आहे फिमेल पीसंट. सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. ते आफ्रिकन कॉंगो आहे. इकडे आहे ब्लू गोल्ड मकाऊ. हे कुठे जरा असतं मकाऊ आहे. इथे आहे गोल्डन पीसंट. 2 आहेत ॲक्च्युली, कोपऱ्यात एक आहे आणि इथे एक आहे. आणि तिकडे फिमेल पीसंट आहे. दिसत नाही आहे कारण की ते एकदम खालती आहे. दिसत. आणि इथे आहे ते ग्रीन रिंग मकाऊ. हे होते बर्ड्सचं एरिया. इथे वेगवेगळ्या जातींचे बैल वगैरे आहेत, गाई आहेत, म्हशी आहेत. त्या बाजूला गाई आहे, इथे बैल आहे आणि त्या बाजूला गाई आहे. खूप सुंदर आहे हे. परत कधीतरी ते भरला मिळावा तर तुम्ही सर्वांनी नक्की या. हवा कसा साईड आहे लुक देतोय फुल. इथे सगळे बैलच आहे, वेगवेगळ्या टाईप्सचे बैल आहे. हा जो बैल आहे ह्याचा आलाय नंबर. म्हणजे इथे जेवढे पण बैल प्रेझेंट आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात सुंदर दिसणारा हा तो बैल. त्याच्यासाठी त्याला गुलाल लावलेला आहे. ही वाली काय आपण बघितलीच असेल, आपले PM मोदींनी पण ह्याची काय म्हणतात त्याला ॲडव्हर्टाईज केली होती. तर ती ही गाय इथे सुद्धा आहे प्रदर्शनामध्ये. हे बघा बैल. तर असे ते वेगवेगळे गाई, म्हशी आणि बैल आहेत. शिंग बघा, शिंग बघायचे, शिंग कसले आहेत. कसं आहे ही जी सगळी आहे ना ती ह्याची आहे. हा आहे तो रावण. एज किती माहिती काय, फक्त 4 वर्ष. कसं आहे हेअरस्टाईल, कसं आहे, कसं आहे. तर अशा प्रकारे झालेलं आहे आमचं सगळं बघून. इकडचं कृषी प्रदर्शनचं जे पण काय होतं देखावे ते सगळे आम्ही पाहिलेले आहेत. आणि आता आम्ही चाललो आहोत घरी पुन्हा रिटर्न. आणि ह्याच्या पुढे काहीच प्लॅन नाही, त्याच्यामुळे हा ब्लॉग इथेच संपत आहे. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटलेला आहे. बाय.